कोल्हापूर ते गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासह मजबूतीकरणाचं काम सुरू आहे। दुसऱ्या टप्प्यात कळेपासून काम सुरू झालं असून यामध्ये 10,000 झाडांची कत्तल होणार आहे। रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हिरव्यागार झाडांनी या मार्गाची शोभा होती, मात्र आता संपूर्ण मार्गच ओसाड होणार आहे। कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग 57 किलोमीटर आहे। 250 वळणांचा हा मार्ग रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या कर्दझाडींमुळे निसर्ग संपन्न आणि प्रवाशांसाठी आल्हाददायक होता। 2 वर्षांपासून महामार्गाच्या मजबूतीकरण आणि रुंदीकरणाचं काम सुरू झालंय। 167 कोटींचं बजेट यासाठी मंजूर झालंय। 2 वर्षांपूर्वी कोल्हापूर ते पन्हाळा तालुक्यातील कळे आसगाव दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील 16.400 किलोमीटरचं काम जालना येथील JP शेट्टी कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आलं आहे। या कामातील 90% काम पूर्ण झालं आहे। बालिंगा पुलाच्या कामाला अजूनही गती मिळाली नाही, तर बालिंगा ते कळंबे भामटे या ठिकाणी काम अपूर्ण आहे। दुसऱ्या टप्प्यातील 41 किलोमीटर असलेल्या कळे ते गगनबावडा दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी 256 कोटी रुपये निधी मंजूर झालाय। याचं काम सुरू झालं असून यासाठी रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या जवळपास 10,000 झाडांची कत्तल सुरू झाली आहे। गगनबावडा तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे तोडून बाजारभाव जास्त असलेली झाडे ट्रकच्या ट्रक भरून मार्केटला अधिकाऱ्यांच्या संगनमतानं विक्रीला गेली आहेत। बाजारभाव कमी असलेली झाडे रस्त्याच्या कडेला पडून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहेत। कळे ते गगनबावडा झाडाच्या ढाप्या तोडण्याचा ठेका आहे की बुध्यापासून झाडे तोडण्याचा ठेका आहे हे विचारण्यासाठी फोन केला असता अधिकाऱ्यांनी फोन उचलण्यास टाळाटाळ केली आहे। यामुळे 100 ते 150 वर्षांपासून या मार्गाचं वृक्ष वैभव नष्ट होणार आहे। तोडल्या जाणाऱ्या एका झाडासाठी 5 झाडे लावण्याचं आश्वासन कंपनीनं दिलं होतं, मात्र कोल्हापूर ते कळेपर्यंत झालेल्या कामात एकही झाड लावलेलं नाही। यावर प्रशासनानं कठोर कारवाई करणं गरजेचं असून निसर्ग संपन्न कळे ते गगनबावडा या रस्त्यावर या नियमाची काटेकोरपणे काळजी घेणं गरजेचं आहे। TV नेक्स्ट मराठीसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे।